5 वर्ष झालं साहेब, आमची ग्रामपंचायत लुटून खाल्ली सरपंच आणि ग्रामसेवकाने, आणि आता तो पुन्हा निवडणुकीला उभा राहतोय. जर महिला आरक्षण पडलं तर साहेब मी माझी बायको उभी करेन असं बोलतोय. मी काय करू? मी त्याला एवढंच सांगितलं, 2 रुपयाचा कागद, 5 रुपयाचा पेन आणि लिहा माहिती अधिकारचा अर्ज. गेल्या 5 वर्षामध्ये आलेला खर्च आणि झालेला खर्च याचा अहवाल मागवा. आणि हो, त्यानं तसं केलं. माहिती अधिकारचा अर्ज दिला आणि भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले. मी त्याला सांगितलं, सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे तू कलेक्टर शिवो यांना दे. आणि त्याने तसं केलं. आणि आता ग्रामसेवक, सरपंच त्याच्यावर दबाव निर्माण करत आहे. मी त्याला सांगितलं, माहिती अधिकारात मिळालेली माहिती जी बॉम्ब आहे ती सामाजिक न्यायालयात टाकून दे. आणि त्याने तसंही केलं. आता सरपंच आणि ग्रामसेवक परागंदा झालेले आहेत. तुमच्याही गावात असंच होतंय का? तुमच्याही गावामध्ये भ्रष्टाचार झालाय आणि पुन्हा सरपंच उभा राहतोय का? तुम्ही सुद्धा 2 रुपयाचा कागद, 5 रुपयाचा पेन आणि माहिती अधिकाराचा अर्ज लिहा आणि त्याला 10 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावा आणि तो अर्ज त्या ग्रामसेवकाला द्या. काय होतंय ते तुम्हीच पहा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा आणि अर्ज कसा लिहायचा कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. जय हिंद, जय संविधान.